माझ्या मिरजच्या बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, सर्वांना नमस्कार. जय महाराष्ट्र. थोडंसं वेळेची जी काय धावपळ सुरू आहे, मला मिरजेला आपल्या दर्शनात येण्याची खूप इच्छा होतीच आणि आहेच. पण आता आपल्यामध्ये जे म्हणतात ना, रात्र थोडी सोंग फार, तसं मी थोडासा त्याच्यात बदल करतोय आणि महायुतीची रात्र थोडी आणि ढोंग फार झालेली आहे. तर ही ढोंग आपल्याला आता गाडावीच लागणार आहे. मला कल्पना आहे की माझ्यासाठी तुम्ही खूप भेटायला उत्सुक होतात. आज मी कसा बसा पाटणला आलेलो आहे. रोज माझ्या 4-4, 5-5 सभा होत आहेत. आता सुद्धा इथली पाटणची सभा करून पालघर, मुंबई, उद्या सुद्धा 2-3 सभा आहेत. आणि म्हणून माझी एक विनंती आहे की कृपा करून नाराज होऊ नका. मी आपल्या दर्शनाला नक्की येणार, पण विजयाच्या सभेला येणार. आणि हे माझं वचन आहे की तुम्ही यावेळेला जसं एक मिरज पॅटर्न आपण म्हणतो, तसं मिरजेत आता मला मशाल पॅटर्न पाहिजे. कारण मशालीशिवाय पर्याय नाही. जो काय अंधार ह्या महालुटीच्या सरकारने गेल्या 2.5 वर्षामध्ये आपल्या आयुष्यामध्ये पसरवला आहे, तो दूर करायचा असेल तर आपली मशाल आता धगधगलीच पाहिजे. आणि मशाल जर का आपल्याला पेटवायची असेल तर उमेदवार तुम्हाला माहिती आहेत, आपले तानाजीराव आहेत. तानाजी म्हटल्यानंतर निष्ठेबद्दल आणखीन काय वेगळं सांगण्याची गरज नाहीये. तानाजी सातपुते हा आपल्या जीवाभावाचा हक्काचा आमदार विधानसभेमध्ये पाठवा. कारण नाहीतर हे असंच चालू राहील. असंच म्हणजे तुम्हाला माहिती आहे की मी प्रत्येक सभेमध्ये सांगतो की महागाई कुठेही कमी होत नाहीये, पण यांच्या थापा मात्र महागाई सोबत वाढत चाललेल्या आहेत. जास्त मी काय आता बोलणार नाही, कारण बाकीच्या सभेमध्ये मी बोलतोय आणि मला खात्री आहे की चॅनलच्या माध्यमातून आपण ते पाहत असाल. तूर्त मी आपल्याला नम्र विनंती करतोय की यावेळेला आपल्यासाठी, आपल्या भविष्यासाठी, आपल्या मुलाबाळांसाठी मशालीला विजयी करा. तानाजीरावांना विधानसभेत पाठवा आणि आपलं आयुष्य सुखाचं, समाधानाचं आणि आनंदाचं करा. सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.